हॅलो एव्हरीवन, वेलकम इन के फॉर नॉलेज. के फॉर नॉलेजमध्ये सध्या इंग्लिश लर्निंग सेशन्स चालू आहे. त्याच्यामधलं 48th सेशन चालू आहे. तर त्याच्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स हे टेन्स झालेले आहेत. सिंपल टेन्सचे सगळे प्रकार आहेत हे. त्याच्यामध्ये सिंपल फ्युचर टेन्समध्ये विल झालेला आहे. विल आणि शॅल, आता शॅल स्टार्ट करणार आहोत आपण. तर विल आणि शॅल मधला काय फरक आहे? विल म्हणजे मी करेल किंवा इन फ्युचरमध्ये ज्या घटना घडतील त्याला विलने दर्शवतात. आणि शॅलला कशाने दर्शवतात? शॅल का बरं यूज करतात? फॉर गेटिंग परमिशन इन फ्युचर द शॅल वर्ड इज यूज. म्हणजे गेटिंग परमिशन घेण्याकरता इन फ्युचरमध्ये शॅल यूज करतात. त्याचे काही एक्झाम्पल्स आपण पाहूया. इट्स व्हेरी कोल्ड, शॅल आय शट द विंडो. म्हणजे खूप थंडी आहे, मी खिडकी बंद करू का? शॅल वी ईट आउट ऑफ टुडे, आज आपण बाहेर जेवायचं का? शॅल वी लिव्ह नाऊ, म्हणजे आपण आता निघायचं का? व्हेन शॅल वी मीट, म्हणजे आपण कधी भेटायचं? व्हॉट शॅल वी डू नाऊ, म्हणजे आपण आता काय करायचं? व्हॉट शॅल वी मीट, म्हणजे आपण कुठे भेटायचं? वेअर शॅल वी मीट, म्हणजे आपण कुठं भेटायचं? आत्तापर्यंतच्या एक्झाम्पल्समध्ये आपण हे बघितलेलं आहे की शॅलनी परमिशन घेणं स्टार्ट होतं. पहिले शॅल यूज केलं जातं, नंतरचं सगळं सेंटेन्स येतं आहे. शॅल आय ड्रॉप यू ॲट द स्टेशन, मी तुला स्टेशनवर सोडू का? शॅल आय हेल्प यू टू लिफ्ट दिस बॉक्स, ही पेटी उचलायला मी तुला मदत करू का? वेअर शॅल आय पुट दिस बॅग, ही पिशवी मी कुठे ठेवू? विच बुक शॅल आय बाय, मी कोणतं पुस्तक विकत घेऊ? हाऊ शॅल आय डू दिस, मी हे कसं करू? यू शॅल गेट युअर राईट, तुला तुझा हक्क मिळेलच. शी शॅल बी परमिटेड टू गो देअर, म्हणजे तिला तिथे जाण्याची परवानगी द्यायलाच पाहिजे किंवा दिली जाईल. डोंट वरी, आय शॅल बी देअर टू रिसीव्ह यू ॲट द स्टेशन, म्हणजे काळजी करू नकोस, तुला घेण्यासाठी मी स्टेशनवर असेन. दे शॅल नॉट कम हिअर, म्हणजे त्यांना येथे येण्याची गरज नाही, याची मी काळजी घेईन. तर हे सगळे होते शॅलचे एक्झाम्पल्स. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.